राजकोट किल्ल्यावर जे आज घडलं ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं आणि यामध्ये सगळ्यात मध्यस्थी केली ते जयंत पाटील साहेबांनी. तुमच्या समोर हा सगळा राडा अनेक तास चालू होता, तुम्ही मध्यस्थी केली. काय चित्र आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला बघायला मिळालं? खरं म्हणजे झालेली घटना एवढी गंभीर होती की त्या ठिकाणी अशी घटना असा कोणताही अनुचित प्रकार होऊ नये अशी आम्हा सगळ्यांचा प्रयत्न होता. बराच वेळ दोन्ही बाजूने संघर्ष होत होता, पण मला समाधान आहे की शेवटी मार्ग निघाला आणि आमचा मोर्चा आज यशस्वीपणाने इथं पूर्ण झाला. खासदार राणेंच्या बरोबर आपण वारंवार चर्चा करत होता, काय त्यांचे म्हणत होते, तुम्ही काय त्यांना सांगितलं? नाही, दोन्ही बाजूला शेवटी असं आहे की मार्ग निघाला पाहिजे. ती जागाच एवढी महत्त्वाची आहे, जिथं पुतळा त्या ठिकाणी उभा होता त्या ठिकाणी असा कोणताही अनुचित प्रकार होणं योग्य नव्हतं, हेच समजावून सांगत होतो. राणे आणि ठाकरे वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे, आज देखील ते या ठिकाणी पाहायला मिळालं, पण तुमची मध्यस्थी खूप निर्णायक ठरली. चांगलं झालं, पण शेवटी मार्ग निघाला. पण हे घडलं नसतं तर बरं झालं असतं. हे घडायलाच नाही पाहिजे होतं. ती जागा काही अशा पद्धतीची टोकाची भूमिका घेण्याची नव्हती. प्रसंग काय आहे, घटना काय आहे, त्याचं काही भान ठेवलं पाहिजे आपण सगळ्यांनी. धन्यवाद. तर आपण बघितलं की जी त्या ठिकाणी घटना जी घडली होती, जे ठिकाण होतं ते एकमेकांचा वाद घालण्यासंदर्भातलं ठिकाण होतं, तर त्या ठिकाणी सामोपचारानं घेणं खूप गरजेचं होतं आणि तेच मी दोन्ही बाजूंना पटवून सांगितलं, अशा पद्धतीची माहिती आहे ती जयंत पाटील यांनी दिली. कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, मालवण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.